खूप दिवसानंतर आपण गाडीजवळ आलो. गाडी स्वच्छ आहे तशी. आता आपण एक शॉर्ट रूटचा व्हिडिओ काढू. इथून कोपरखैराने आणि किती किलोमीटर होतं काय होतं ते बघू आपण. तर चला आपण हे शॉर्ट व्हिडिओ चालू करू. सध्या आपली गाडी चालली 11,054 चालली आहे. सर्व्हिस म्हणायला गेलं आपल्याला 3 सर्व्हिस त्यांनी दिल्या होत्या सुझुकीमधून. अजून पण काय त्यांचा रिप्लाय काय आला नाही आहे की 4थी सर्व्हिस कशी करायची काय करायची. एकदा दोनदा कॉल आला होता. ठीक आहे, आपण आता एक शॉर्ट व्हिडिओ बनवूया. शॉर्ट रूटची व्हिडिओ बनवूया. इथून कोपरखैराने किती किलोमीटर आहे आणि CNG किती खर्च होतो बघा. CNG आपल्याकडे आता 1 2 3 चौथ्या कांडीवरती आहे. आता इथून किती CNG लागतो ते बघू आपण. ओके, आपल्याला अजून पण महिना झाला कुठचंही आपल्याला भाडं आलं नाही आहे, काहीच नाही आलं. आणि खूप दिवसांत आपण गाडी चालू करतो. तर आज आपण शॉर्ट रूटची व्हिडिओ काढू. इथून कोपरखैराने माझ्या मते एक 20 किलोमीटर आहे कोपरखैराने. तरी पण आपली गाडी 11,054 चालली आहे आणि आपण 4थी सर्व्हिस केली नाही आहे. आता बघू, उद्या आपण स्वतः सुझुकीमध्ये जाऊन सर्व्हिस करू. ती व्हिडिओ मी तुम्हाला उद्या अपलोड करणार. सध्या आता शॉर्ट रूटचा व्हिडिओ आपण स्टार्ट करू. तर चला हा ब्लॉग चालू करूया. येणारच आहे असं वाटतंय, कारण क्लायमेट तसाच झाला आहे. तर पाऊस येण्याची शक्यता आहे. अजून पण आपण 1 किलोमीटरच चाललो आहे आणि चेंबूर नाक्यावरती आहे सध्या आपण. ही डस्टिनी आहे नवीन जी निघाली आहे, ती जी नवीन लॉन्च झालेली डस्टिनी आहे. मी पहिल्यांदाच रस्त्यावरती बघतोय. अजून पण डस्टिनी मी पण माझ्या शोरूममध्ये डिलिव्हरी दिली नाही आहे. क्वेरी खूप आल्या पण कोणी घेतली नाही. पण हिरोची ही नवीन लॉन्च डस्टिनी मी पहिल्यांदा बघतोय रस्त्यावरती. चांगली गाडी आहे. ॲव्हरेज पण चांगला गाडीला. बघू, आपण काहीतरी याची डिलिव्हरी देऊ तेव्हा ब्लॉग आपण नक्कीच टाकू. आता आपण वाशीच्या ब्रिजला आहे आणि इकडून आता 11,063 किलोमीटर झालं आहे टोटल. आता पुढे बघू किती किलोमीटर होतो. पाऊस काय अजून आला नाही आहे. पावसाळी वातावरण झालं आहे. वाशीला पोचलो आहे आणि थोड्याच वेळात कोपरखैराने पोचू. हा जो रूट आहे जो आता मी ज्या सिग्नलला उभा आहे त्याच्या पुढे थोडा पुढे गेलं की कोपरखैराने लागतो. त्या रूटला संध्याकाळच्या वेळेस खूप जास्त गर्दी असते. आता तरी थोडं फ्री आहे, पण खूप जास्त शॉर्ट असल्यामुळे दोन्ही साईडला बाजार भरतो, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक लागते. आता आपण इकडे आहे अग्निशमन दल आहे इकडे बाजूला, तिथे पोचलो आहे आणि थोड्याच वेळ आपण कोपरखैराने पोचू. आता अजूनपर्यंत गाडी आपली चालली आहे 11,068. हा रूट आहे तो. तिकडे खूप ट्रॅफिक असते. पूर्ण तिथून ते कोपरखैराने सुरू होतो तिथपर्यंत ट्रॅफिक असते. कारण दोन्ही साईडनी गाडीच्या पार्किंग आणि बाजार असल्यामुळे खूप ट्रॅफिक होते. संध्याकाळचे 8-8:30ला तुम्ही इकडे ट्रॅफिकच बघाल. आत्ता तर नाही सध्या, कारण सकाळच्या वेळेस आणि आज संडे असल्यामुळे ऑफिसेस सगळ्या बंद असल्यामुळे ट्रॅफिक नाही आहे. आता ह्याच्या पुढे हा दगड दिसतोय, त्याच्या पुढे कोपरखैराने चालू झालं आणि हा रूट आहे. इथून वाशी रूट चालू झाला म्हणजे इथे वाशी संपतं आणि त्याच्या पुढे कोपरखैराने चालू होतं. तो दगड जो आहे ना तिकडून कोपरखैराने चालू होतं. आता इकडून आपल्याला राईड घ्यायचा आहे फार्म सोसायटीला जायला. कोपरखैरानेला एक फार्म सोसायटी आहे, सुंदर सोसायटी आहे. तिकडे तुम्हाला आता सुरुवातीला 2 एंट्रन्स दिले आहेत. एक एंट्रन्स तुम्ही बघू शकता, हा आहे फार्म सोसायटीचा. हा आहे आणि दुसरा एंट्रन्स तुम्हाला दाखवतो. एक थोडाच पुढे
आला हा फार्म सोसायटीचा दुसरा गेट, तिकडून पण तुम्ही एंट्री करू शकता. ही सोसायटी खूप सुंदर सोसायटी आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांसाठी 2 मिनिटं. या सोसायटीमध्ये तुम्हाला 4 ते 5 गार्डन दिलेत मुलांना ॲक्टिव्हिटी करायला आणि स्विमिंग पूलची सुविधा आहे मेंबरशिपनुसार. सोसायटी खूप चांगली आहे आणि स्वच्छ आहे आणि पार्किंगची सुविधा खूप चांगली आहे इकडे. आपली पुढून एक गाडी येते. फायनली कोपरखाण्याला पोचलो आहे आणि टोटल किलोमीटर बघा तुम्ही किती झालेत. 11,071. आपली 11,054ला गाडी आपण तिकडून आणली होती आणि अक्काकडे झाली आहे 11,071. आणि दुसरी गोष्ट CNG बघा इथे होता. CNG आपला इथे होता. एक कांडी तरी खर्च झाला आहे आणि टोटल गाडी चालली आहे पकडून चला 54 7 11 17 किलोमीटर कोपरखाने टोटल चेंबूर ते इथे आहे. आणि जिथे मी आलो आहे